बेटा आपण आता नेक्स्ट बीट बघतोय. बीटचं नाव तुम्ही समोर बोर्डवर बघतायत. व्हॉट इज मीन बाय शंट. लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं गॅलनोमीटर कशाला म्हणायचं, टाईप्स ऑफ गॅलनोमीटर काय असतं, सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलनोमीटर काय असतात. आता आपण बघणार आहोत गॅलनोमीटर कशा कशा फॉर्ममध्ये आपण यूज करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल ॲमीटर म्हणून गॅलनोमीटरचाच वापर होतो आहे, व्होल्टमीटर म्हणून आपण गॅलनोमीटर वापरू शकतो आहे. पण सर हे कसं शक्य होऊ शकतं. तर बेटा लक्ष दे. नेक्स्ट बीट आपण घेतोय शंट. व्हॉट इज मीन बाय शंट. SHUNT शंट. मग एखाद्या गॅलनोमीटरला शंट करतोय म्हणजे काय करतोय, आपण एक स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स त्या गॅलनोमीटरला जर पॅरलली कनेक्ट केला तर त्या अप्लाय केलेल्या किंवा कनेक्ट केलेल्या रेजिस्टन्सला आपण शंट रेजिस्टर और रेजिस्टन्स असं म्हणतोय. इफ अ स्मॉल amount of resistance is connected parallel to the galvanometer. मग सर हे असं कधी शक्य होतं. शंट रेजिस्टन्स आपण कधी म्हणतोय, ज्या वेळेला कनेक्शन तसं असेल. कसं असेल, हा माझ्याकडे गॅलनोमीटर आहे, त्या गॅलनोमीटरला मी इथं एक रेजिस्टर कनेक्ट करतोय मी, हे झालं शंट. पण सर आता ॲडव्हान्टेजेस काय काय गरज आहे शंट करण्याची. म्हणजे शंट रेजिस्टर अप्लाय करायची काय गरज आहे. समजा हा माझ्याकडे गॅलनोमीटर आहे, गरज काय, टू प्रोटेक्ट द गॅलनोमीटर फ्रॉम बर्निंग. मग एखादा गॅलनोमीटर आपल्याला बर्न होण्यापासून वाचवायचा आहे, तर आपण एक दुसरा काही अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स असलेला रेजिस्टर आपण कनेक्ट करतोय, याला शंट रेजिस्टर असं म्हणतोय. मग सर आमच्या लक्षात आलं शंट करणे म्हणजे काय करणे. एक छोट्या अमाऊंट बघा, अ स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टर इज कनेक्टेड पॅरलल टू द गॅलनोमीटर इज नोन ॲज अ शंट. सर युजेस काय याच्यामध्ये, ॲडव्हान्टेजेस काय आहेत. पहिला ॲडव्हान्टेज बेटा, टू प्रोटेक्ट गॅलनोमीटर. मग कुठून, फ्रॉम बर्निंग. मग एखादा आपला गॅलनोमीटर आहे तो जळण्यापासून वाचवायचा असेल आपल्याला, मग बर्न होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला शंट रेजिस्टर लावावा लागतो. म्हणजे काही अमाऊंट ऑफ रेजिस्टर पॅरलली कनेक्ट करायला लागतो, म्हणजे आपलं प्रोटेक्शन व्हायला लागतं. पुन्हा सर एखाद्या गॅलनोमीटरला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे एका स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा स्पेसिफिक रेंजच्या ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक रेजिस्टर शंट करावा लागतो. म्हणजे टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इनटू ॲमीटर. मग आता आमच्या लक्षात आलं सर याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. मगाशी आपण बघितलं सेन्सिटिव्हिटी. मिनिमम इनपुटमध्ये मॅक्झिमम डिफ्लेक्शन देणं म्हणजे आपण सेन्सिटिव्हिटी असं म्हणतोय. सर याचा ड्रॉबॅक असा आहे, जर एखाद्या गॅलनोमीटरला आपण जर शंट रेजिस्टर लावला म्हणजे पॅरलली कनेक्ट केला एखादा रेजिस्टन्स, तर त्याची सेन्सिटिव्हिटी बेटा लो व्हायला लागतीये. मग ह्याचा सर डिसॲडव्हान्टेजेस आहे ना सर. हे डिसॲडव्हान्टेजेस, पहिला इट लूजेस. म्हणजे कोण, गॅलनोमीटर loses its sensitivity. म्हणजे पूर्ण लूज होत नाही पण डिक्रीज व्हायला लागते. आधी खूप जास्त सेन्सिटिव्ह होता, शंट केल्यानंतर सेन्सिटिव्हिटी कमी झाली. सर हा आपला पॉईंट होता शंटचा बेटा. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा बेटा. शंट करणे म्हणजे काय करणे, एखादा स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स गॅलनोमीटरला पॅरलरमध्ये कनेक्ट करणे म्हणजे शंट करणे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत,
टू प्रोटेक्ट द गॅलॉनोमीटर फ्रॉम बर्निंग, टू कन्वर्ट द गॅलॉनोमीटर इनटू द ॲमीटर. डिसएडव्हान्टेजेस काय सर? सर याची सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला लागतीये जर आपण एखादा रेजिस्टर शंट केला तर. बघ बेटा पुन्हा एकदा बघून घे, व्हॉट इज मीन बाय शंट, ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. नेक्स्ट पीट आपण बघतोय बेटा, कन्वर्ट अ गॅलॉनोमीटर इनटू द ॲमीटर. मग आमच्याकडे एक सर गॅलॉनोमीटर होता, असू द्या, त्याला आम्हाला कन्वर्ट करायचे सर ॲमीटरमध्ये. मग काय करावं लागेल बेटा? एक छोटा रेजिस्टन्स घ्यावा लागेल आणि गॅलॉनोमीटरच्या पॅरलली कनेक्ट करावं लागेल, म्हणजे गॅलॉनोमीटर ॲक्ट्स ॲज ॲमीटर. मग सर आम्ही बाजारात जातोय, बाजार बाळांनो बघा, बाजारात जायचे फक्त एकच डब्बा घेऊन यायचा, त्या डब्याला आपण काय म्हणतोय? गॅलॉनोमीटर म्हणतोय. त्या गॅलॉनोमीटरला एक छोटा रेजिस्टन्स घेतोय, त्याला मी पॅरलली कनेक्ट करतोय, तर ते झालं ॲमीटर. पण तोच रेजिस्टन्स जर मी सिरीजमध्ये कनेक्ट केला तर ॲक्ट्स ॲज अ व्होल्टमीटर. मग ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये फरक काय? सर छोट्या रेजिस्टन्सचा फरक आहे बेटा. तोच छोटा रेजिस्टन्स पॅरलली कनेक्ट केला गॅलॉनोमीटरला, ॲमीटर, सिरीजमध्ये कनेक्ट केला, व्होल्टमीटर. बस बेटा एवढं लक्षात ठेवायचं, कन्वर्जन ऑफ गॅलॉनोमीटर इनटू द ॲमीटर अँड व्होल्टमीटर. आता याच्यामध्ये बघूया आपण कन्वर्जन कसं व्हायला लागतं. बघ बेटा डायग्राम खूप सुंदर आहे. हा तुमचा गॅलॉनोमीटर आहे. याला मी एक रेजिस्टन्स एस म्हणजे शंट रेजिस्टन्स कनेक्ट करतोय. हा गॅलॉनोमीटर आहे सर. आता मोठं डायग्राम काढायची गरज नाही, मी याला असं म्हणू शकतो बेटा, हे बघ इकडं हे बॅटरी जोडली, हे प्लस हे मायनस आणि हे अशा टाईपमध्ये. गरजच नाही, हे करत बसू नकोस. एकदम स्मॉल, शॉर्ट अँड स्वीट. बघ आता इथून असा करंट जातोय, हा जाणारा करंट बेटा आय आहे. जर हा आय असेल तर गॅलॉनोमीटरमध्ये जाणारा करंट म्हणजे गॅलॉनोमेट्रिक करंट हा असतो आय जी. जर या आय मधून आय जी गेला तर इकडं येणारा कोणता करंट आहे, कोणताही असेल तो असेल आय मायनस आय जी. पण सर ज्यावेळेस इथं येतोय करंट हा आय मायनस आय जी, आय मायनस आय जी, आय मायनस आय जी, आय मायनस आय जी इथं, आणि इकडून येणारा हा आय जी, वापस टोटल करंट हा आयच येतोय. मग आधी जेवढा सर नंतर पण तेवढाच. लक्षात ठेव बेटा, जेवढा आधी नंतर पण तेवढाच. मग आता लक्षात कसं ठेवायचं सर? याला काही फॉर्म्युला आहे का? हो बेटा बघ इकडं, V इज इक्वल टू काय असतं? आय इंटू आर. बरोबर. पण आता इथं एक लक्षात ठेव बेटा, इथं एक कंडिशन आहे. मग हा फॉर्म्युला आप लक्षात ठेवायचा आहे. याच्यासाठी कोणती आपली कंडिशन आहे ती कंडिशन बघ. हा शंट, हा गॅलॉनोमेट्रिक, याचा जो रेजिस्टन्स आहे आर जी असतो. रेजिस्टन्स ऑफ ए गॅलॉनोमीटर आर जी, आणि हा आहे तुमचा शंट रेजिस्टन्स. मग याला आम्ही असं म्हणू शकतो का, जर आय मायनस आय जी. बघ बेटा, आता आपण बॅलन्स कंडिशन कशी आपण बघतोय, आधीपासून पण बघितलं आपण. हे बघितलं आय आर कंडिशन. बघ बेटा, पोटेन्शियल सेम आहे. मग इथं असं म्हणू शकतो का आपण डायरेक्ट आर शंट इनटू आय मायनस आय जी is equal to galvanometric current and galvanometric resistance. R shunt is equal to Ig into Rg divided by I minus Ig. बघ बेटा काय केलं आपण, आर शंट व्ही इज इक्वल टू आय आर. ओहम्स लॉ लक्षात येतोय.
मग व्ही पोटेन्शियल असेल आपलं सेम, तर इथं काय येणार आहे आय मायनस आय जी इंटू आर शंट इज इक्वल टू आय जी इंटू आर जी. आर शंट कॅल्क्युलेट करतोय आपण आय जी इंटू आर जी डिवाइड बाय आय मायनस आर जी. पण इफ आय जी इज व्हेरी स्मॉल दॅन आय, जर आय जी गॅल्व्हॅमेट्रिक करंट हा खूप छोटा असतो बेटा, गॅल्व्हॅमेट्रिक करंट इज व्हेरी स्मॉल, मग आपण म्हणतो ना गॅल्व्हॅमेट्री इज अ डिव्हाइस विच यूज टू डिटेक्ट व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. मग आपल्या लक्षात येतं सर इथं आय जी इज अ मच लेस दॅन आय, जर फार छोटा असेल देन निग्लेक्ट द आय जी. काय येणार आहे आर शंट इज इक्वल टू आय जी निग्लेक्ट होतोय, फक्त राहतोय काय आर जी डिवाइड बाय आय. हे आपली कंडिशन होऊ शकते. इन टर्म्स ऑफ इफ द लेंथ ऑफ वायर इज यल, जर वायरची लेंथ आपण कन्सिडर केली यल आहे, तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल टू रो यल बाय ए हा फॉर्म्युला आहे आपला. रेजिस्टिव्हिटी रो इज द रेजिस्टिव्हिटी यल बाय ए, फॉर्म्युला लक्षात ठेव बेटा, विसरायचं नाही आहे. आर इज इक्वल टू रो यल बाय ए, तर मग यल इज इक्वल टू काय येणार आहे आर ए बाय रो. लक्षात येते का? मग आपण इथं कंडिशन आहे आर ची व्हॅल्यू टाकतोय आपण रो यल बाय ए इज इक्वल टू आर जी बाय आय. यल इज इक्वल टू एरियावर आर जी रो इंटू आय. वायर हे कसं आहे बेटा, वायर कसं असतं गोल गोल असतं, गोल असतं म्हणजे आपल्याला माहिती आहे वायर कसं असतं, त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतोय आपण, एरिया इज अ पाय आर स्क्वेअर. यल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू आर जी डिवाइड बाय रो इंटू आय. सर हे आहे तुमचं इक्वेशन. काय बेटा हे इक्वेशन इफ लेंथ ऑफ ए वायर इज यल. मी आता कन्वर्ट केलं सर, काय कन्वर्ट केलं आहे कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. कसं कन्वर्ट करायचं सर आम्हाला माहीत झालं मॅथमॅटिकली, पण आमचा कॉन्सेप्ट आणखीन लक्षात नाही आला सर. माझ्याकडे एक गॅल्व्हॅनोमीटर आहे, काय आहे माझ्याकडे एक गॅल्व्हॅनोमीटर आहे, काय आहे गॅल्व्हॅनोमीटर. मग माझ्याकडे एक गॅल्व्हॅनोमीटर आहे, मी छोटा एक रेजिस्टन्स घेतोय आर, मी त्या रेजिस्टन्सला जर पॅरलली कनेक्ट केलं तर गॅल्व्हॅनोमीटर ॲक्ट्स ॲज अ ॲमीटर. जर तोच मी रेजिस्टर जर सिरीजमध्ये कनेक्ट केला तर गॅल्व्हॅनोमीटर काय म्हणून ॲक्ट होतं व्होल्टमीटर. मग इथे मी लिहू शकतोय बेटा बघ, पहिला पॉईंट इफ स्मॉल रेजिस्टर इज कनेक्टेड parallelly to galvanometer it becomes an ammeter. फार सोपे. दुसरा पॉईंट काय सांगू शकतो आपण, सर मला एक ॲमीटर नाही पाहिजे, मला व्हेरिएबल रेंजचे पाहिजेत. म्हणजे 10 एम्पियरसाठी पाहिजे, 100 एम्पियरसाठी पाहिजे, 200 एम्पियरसाठी पाहिजे, 1000 एम्पियरसाठी पाहिजे. सर कितीही असेल, कितीही आपल्याला करता येतं. मग एक पॉईंट असा होऊ शकतो एम्पियर और ॲमीटर कॅन ऑब्टेन बाय व्हेरिएबल रेंज. मग इथं व्हेरिएबल रेंजेस कॅन बी ऑब्टेन इन ॲमीटर बाय कनेक्टिंग अ व्हेरिएबल रेजिस्टर्स. वेगळ्या रेंजचा रेजिस्टर कनेक्ट करा, ॲमीटर वेगळंच मिळतं. आणखीन रेंज वाढवा रेजिस्टरची, आणखीन ॲमीटर वेगळंच मिळायला लागतं. सर हा आला आमचा कन्व्हर्जन ऑफ ॲमीटर फ्रॉम अ गॅल्व्हॅनोमीटर.
मग गॅलनोमीटरमधून आपण काय कन्वर्ट केलं, गॅलनोमीटरला कशात कन्वर्ट केलं, ॲमीटरमध्ये. काय कनेक्ट करून, एक छोटासा रेजिस्टर कसा कनेक्ट केला बेटा, पॅरलली. बघून घे डायग्राम, बघ बेटा. आर शंट आय मायनस आय जी इज इक्वल टू आय जी इंटू आर जी. आपल्याला माहिती आहे आर शंट करायचं आहे. आर शंट इज इक्वल टू काय आलं, आय जी इंटू आर जी डिवाइड बाय आय मायनस आय जी. इफ आय जी इज अ व्हेरी स्मॉल then R shunt is equal to RG by I. By considering the length of wire is L, resist बघा, रो R is a resistor, रो is a resistivity. मी इथं लिहू शकतो का बेटा, बघ बेटा, where R is the resistance. आता बाळांनो 12वीला गेला तुम्ही, रो इज द रेजिस्टिव्हिटी. 11वीचे मुलं नाही आहेत तुम्ही, आता लक्षात ठेव बेटा. रेजिस्टिव्हिटी हा फॉर्म्युला बघून घे, जमलं का. आणि आता आपण नेक्स्ट बीट बघतोय, त्या बीटचं नाव आहे कन्व्हर्जन ऑफ गॅलनोमीटर इनटू अ व्होल्टमीटर. नेक्स्ट बीट बघतोय आपण बाळांनो, कन्वर्ट अ गॅलनोमीटर इनटू अ व्होल्टमीटर. आता आपल्या आधी काय बघितलं आपण, गॅलनोमीटरला कशामध्ये कन्वर्ट केलं याच्या आधी, ॲमीटरमध्ये. आता आपण कशात कन्वर्ट करतोय, व्होल्टमीटरमध्ये. कसं कन्वर्ट करणार, माझ्याकडे रेजिस्टर आहे, मी आता सिरीजमध्ये कनेक्ट करणार. इफ अ स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, बघ बेटा, स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सिरीज. जर मी सिरीजमध्ये कनेक्ट केला असेल बेटा, तर तयार होणार आपला व्होल्टमीटर. कसा तयार होतोय, ग्राफिकली बघ बेटा. हा गॅलनोमीटर आहे माझ्याकडे, हे गॅलनोमीटर, आणि हा कनेक्ट केलेला आपण सिरीज रेजिस्टर आर. आता बघ बेटा, बॅटरी वगैरे लावायची आवश्यकता नाही आहे, मी डायरेक्ट याच्यामधून करंट पास करतोय. हा जाणारा करंट काय असणार, आय, पण तो जातोय गॅलनोमीटरमधून, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतोय, आय जी गॅलनोमेट्रिक करंट. इथं आला कोणता करंट आहे बेटा, हा गॅलनोमेट्रिक करंट, हा आय जीच. याच्यामधून जाणारा सुद्धा करंट कोण आहे रे बेटा, आय जीच असणार आहे, बरोबर. मग आता सर किती रेजिस्टन्स आहे, सर हा पण अप्लाय होणार रेजिस्टन्स, ह्याला आपण आर जी असं म्हणतोय, रेजिस्टन्स अप्लाइड बाय द गॅलनोमीटर. जसा गॅलनोमीटरमधून जाणारा करंट हा खूप छोटा असतो, तसा गॅलनोमीटरनं अप्लाय केलेला रेजिस्टन्स सुद्धा खूप छोटा असतो. आता मॅथमॅटिकली काय रिलेशन म्हणतोय बघ बेटा आपण, V इज इक्वल टू काय असणार आहे, आय आर. पण सर इथं रेजिस्टन्स किती बेटा, 2. कसं कॉम्बिनेशन आहे, सिरीज कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी काय करतोय बघ बेटा, V इज इक्वल टू आय आर जी याच्यासाठी प्लस आय इंटू आर. पण सर दोघांमधून जाणारा करंट हा सेम आहे, कोणता करंट आहे बेटा, आय जी. मग सर इथं आय जी आणि हा आय जी कॉमन घेऊ का बेटा, हे बघ, आय जी हा आर जी प्लस आर हा आहे व्ही. सर तुम्हाला गॅलनोमेट्रिक करंट काढायचा आहे का हा करंट काढायचा सिरीज कनेक्ट केलेला, सर मला हा काढायचा आहे. ठीक आहे बेटा, बघ इकडचं गुणाकारातलं आलं इकडं डिवाइडमध्ये, व्ही बाय आय जी इज इक्वल टू आर जी प्लस आर. मला हे आर पाहिजे, ठीक आहे बेटा, मिळून जाईल तुला. कॅपिटल आर इज इक्वल टू व्ही बाय आय जी, आणि हे आलं मायनस आर जी. सर फार सोपं आहे बेटा, बघ काय करतोय मी, इकडचं प्लस आर जी, इकडं जाऊन काय होतंय मायनस आय जी. म्हणजे आर इज इक्वल टू व्ही बाय आय जी मायनस आर जी. मगाशी आपण बघितलं गॅलनोमेट्रिक करंट नेग्लिजिबल झाला होता. इथं इफ आर जी इज मच लेस दॅन कॅपिटल आर, टोटल रेजिस्टन्स जो आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे
त्याच्यापेक्षा जर गॅलनॅमेट्रिक रेझिस्टन्स फार कमी असेल तर नेग्लेक्ट, आणि R इज इक्वल टू V/IG. सर हे झालं कन्व्हर्जन ऑफ गॅलनोमीटर इंटू व्होल्टमीटर. बेटा गॅलनोमीटर लक्षात आलं आहे, असा एक डिव्हाइस जो व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट डिटेक्ट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी वापरतो आहे, त्याला मी गॅलनोमीटर असं म्हणतो आहे. गॅलनोमीटर आपण कन्वर्ट कशामध्ये करू शकतो, एक तर ॲमीटरमध्ये किंवा व्होल्टमीटरमध्ये. कसं करायचं, एकदा पॅरलल जोडायचं, ॲमीटर झालं, आणि तोच काढायचा आणि सिरीजमध्ये जोडायचा, झालं व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण बघितलेले आहेत. याच्यामध्ये बेटा काय आहे का अडचण बघ. काय करायचं आहे इथं फक्त लक्षात ठेव, सिरीजमध्ये पॅरलमध्ये, आणि याचा फॉर्म्युला काय केलेला आहे इथं, V इज इक्वल टू आय. ओहम्स लॉ हा तर बेटा तुला पार्टच झाला. आता बघ V इज इक्वल टू IG इंटू RG. हा जाणारा करंट IG इंटू RG, पुढं IG इंटू R. सिरीज कॉम्बिनेशन आहे बेटा. सर असं का घेत आहेत बरं तुम्ही, कारण बघ बेटा जर मी ह्याला अशी इथून बॅटरी लावली की नाही, तर इथं एक बॅटरी जोडतात, असं हे प्लस असतं हे मायनस असतं, हे तुमचं प्लस मायनस म्हणजे पोटेन्शियल काय दोन्हीकडून, दोन्ही बाजू सेम. मग हे इकडे इज इक्वल लेफ्ट LHS इज इक्वल टू RHS, म्हणून मी हे वापरतो बेटा. लक्षात आलंय, बघून घे एकदा, कन्फर्म. फार सोपं आहे, आणि डाऊट्स असेल तर विचारत चालायचं आहे. झालं. आता आपण नेक्स्ट बीटमध्ये काय बघणार आहोत बाळांनो, बघा व्हीटस्टोन नेटवर्क कशाला म्हणायचे, नंतर बघायचं आपल्याला मीटर ब्रिज कशाला म्हणायचे, आणि केल्व्हिन्स मेथड बॅलन्सिंग कंडिशन्स कशा यूज होत आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, घरी राहा, सेफ राहा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.